तूळ राशी, आजपासून तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सामान्य नाही. हा आहे न्याय, समतोल आणि नशीब बदलणारा काळ. तुम्ही नेहमी सगळ्यांना समजून घेतलत, वाद टाळले, स्वतःची बाजू मागे ठेवली आणि शांतपणे सगळं सहन केलं. पण मनात एकच प्रश्न राहिला, माझ्यासाठी कधी? आता ग्रहांची चाल बदलते, शुक्राची कृपा सक्रिय होते आणि विश्व सांगते, आता तुला तुझा हक्क मिळणार. आजपासून अडकलेले निर्णय पुढे सरकतील, नात्यांमधला समतोल परत येईल आणि अशा मोठ्या घटना घडतील जे ऐकून तुम्ही स्वतःलाच म्हणाल, इतका काळ शांत राहणं सार्थक झालं. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आजची ही गोष्ट तूळ राशीचं संपूर्ण भविष्य बदलू शकते. प्रथम आनंदाची बातमी आहे, अडकलेले निर्णय, न्याय आणि नशीब तुमच्या बाजूने वळेल. तूळ राशी, ही पहिली आनंदाची बातमी तुमच्या मनाला खूप दिलासा देणारी आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून, काहींसाठी तर वर्षभरापासून एकच गोष्ट तुमच्या आयुष्यात अडकलेली होती. निर्णय होत नव्हते, कागदपत्र रखडलेली होती किंवा एखादं काम वारंवार पुढे ढकललं जात होतं. तुम्ही शांतपणे वाट पाहिली, वाद घातला नाही, कोणावर आरोप केला नाही, पण आतून मन खूप थकलेलं होतं. मी योग्य आहे, तरीही गोष्टी माझ्याच बाबतीत का अडकतात, असा प्रश्न मनात आला असेल. आता ग्रहांची चाल स्पष्टपणे सांगते की न्यायाचा काळ सुरू होतोय. जे निर्णय लांबले होते ते अचानक पुढे सरकतील. एखादा फोन कॉल, एखादी सही, एखादा सकारात्मक मेसेज आणि तुमचं काम मार्गी लागेल. काही तूळ राशीच्या आयुष्यात तर कायदेशीर बाबी, सरकारी कामं किंवा ऑफिसमधील अडथळे तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, शांत राहण्याचा मला फायदा झाला. ही आनंदाची बातमी फक्त काम पूर्ण होण्याची नाही, तर तुमच्या संयमाला मिळालेल्या बक्षिसाची आहे. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळं थांबलं आहे, तिथेच अचानक गती येईल. तूळ राशी, ही सुरुवात आहे. आता नशीब हळूहळू पण ठामपणे तुमच्या बाजूने वळायला लागला आहे. तूळ राशी, आर्थिक समतोल, पैसा आणि मानाचा लाभ मिळेल. ही दुसरी आनंदाची बातमी तुमच्या आर्थिक आयुष्याला समतोल आणि स्थैर्य देणारी आहे. गेल्या काही काळापासून पैसा येत होता पण टिकत नव्हता. कधी अचानक खर्च वाढले, कधी इतरांसाठी खर्च करताना स्वतःसाठी कमी उरलं. मी कमावतो पण हातात का नाही राहत, असा विचार अनेकदा मनात आला असेल. आता ग्रहांची चाल अशी होते की तूळ राशीच्या आयुष्यात आर्थिक न्याय सुरू होतोय. थांबलेलं पेमेंट, रखडलेली पगार वाढ, बोनस किंवा एखादं जुने देणं, यापैकी काहीतरी अचानक हातात पडेल. काही तूळ राशीच्या आयुष्यात उत्पन्नाचा नवा मार्ग सुरू होईल, जो हळूहळू पण स्थिर पैसा देणारा असेल. या काळात तुम्ही घेतलेले आर्थिक निर्णय योग्य ठरतील. या बदलामुळे मनात शांतता येईल, पैशाबद्दलचा ताण कमी होईल आणि भविष्यासाठी नियोजन करण्याचा आत्मविश्वास मिळेल. तुम्हाला जाणवेल, आता मी सगळ्यांना सांभाळताना स्वतःलाही सुरक्षित ठेवू शकतो. ही आनंदाची बातमी म्हणजे फक्त धनलाभाची नाही, तर आर्थिक समतोल परत मिळवण्याची आहे, जो तूळ राशीसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. तिसरी आनंदाची बातमी म्हणजे मानसन्मान, ओळख आणि तुमच्या मनाला किंमत. तूळ राशी, ही बातमी आत्मसन्मानाशी थेट जोडलेली आहे. कारण तुम्ही नेहमी समतोल राखलात, कुणाचं वाईट केलं नाही, प्रत्येक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण याच स्वभावामुळे अनेक वेळा लोकांनी तुमचं मत गृहीत धरलं, तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं किंवा निर्णय घेताना तुम्हाला बाजूला ठेवलं. त्यामुळे मनात एक शांत खंत होती, मी इतकं योग्य असूनही मला का विचारात घेतलं नाही. आता ग्रहांची कृपा अशी मिळते की तुमच्या आवाजाला वजन मिळणार आहे. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा कुटुंबात तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल. एखाद्या मोठ्या निर्णयात तुम्हाला पुढाकार दिला जाईल. काही तूळ राशीच्या आयुष्यात तर अशी वेळ येईल की त्यांना सार्वजनिकपणे सन्मान, प्रशंसा किंवा जबाबदारी मिळेल, जी त्यांच्या न्यायप्रिय आणि संतुलित स्वभावाची पावती असेल. या मानसन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच आता तुमच्याशी सल्लामसलत करतील. तुम्हाला आतून जाणवेल, माझं बोलणं महत्त्वाचं आहे. ही खुशखबर केवळ ओळखीची नाही, तर स्वतःच्या मूल्याची जाणीव होण्याची आहे, जी तूळ राशीच्या आयुष्याला नवी उंची देणार आहे. नात्यांमध्ये समतोल, प्रेम आणि मनाची शांतता, ही चौथी आनंदाची बातमी तुमच्या हृदयाशी थेट जोडलेली आहे. कारण तुम्ही नात्यांमध्ये नेहमी समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला, दोन्ही बाजू समजून घेतला, वाद टाळले आणि अनेकदा स्वतःच्या भावना मागे ठेवल्या. पण याच स्वभावामुळे काही नात्यांमध्ये तुमचं मन दुखावलं, गैरसमज निर्माण झाले किंवा एकटेपणाची भावना आली. मी सगळ्यांसाठी योग्य वागतो, पण मला कोणी समजून घेत नाही का, असा प्रश्न कधी ना कधी मनात आला असेल. आता ग्रहांची चाल बदलते आणि तूळ राशीच्या आयुष्यात नात्यांमध्ये हरवलेला समतोल परत येतोय. जिथे दुरावा होता तिथे संवाद सुरू होईल, गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल.
तुळ राशीच्या आयुष्यात तर प्रेमसंबंधात स्पष्टता येईल. नातं पुढे न्यायचं की थांबवायचं याचा निर्णय मनाला शांती देणारा ठरेल. जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येण्याची शक्यता आहे जी तुमचा स्वभाव, तुमची शिस्त आणि तुमचा समतोल समजून घेईल. या बदलामुळे तुमचं मन हलकं होईल. सतत सगळ्यांना सांभाळण्याचा ताण कमी होईल आणि स्वतःसाठीही जगण्याची जागा मिळेल. तुम्हाला जाणवेल आता नात्यांमध्ये मीही महत्त्वाचा आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे फक्त प्रेमाची नाही तर मनाच्या शांततेची आहे, जी तुळ राशीसाठी सर्वात मोठं सुख असेल. आरोग्य, मानसिक समतोल आणि अंतर्गत शांतता ही 5वी आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात आतून स्थिरता आणणारी आहे. कारण तुम्ही कायम सगळ्यांचा विचार करता, निर्णय तोलून मापून घेता, पण या प्रक्रियेत स्वतःच्या मनावर खूप ताण येतो. सतत विचार, निर्णयांची भीती, इतरांना दुखावणवे याची काळजी, यामुळे शरीर ठीक असलं तरी मन थकलेलं होतं. कधी झोप लागत नव्हती, कधी कारण नसताना अस्वस्थता जाणवत होती. आता ग्रहांची कृपा अशी मिळते की तुळ राशीच्या आयुष्यात मानसिक समतोल परत येतोय. जे विचार डोक्यात गुंतून बसले होते ते हळूहळू शांत होतील. झोप सुधारेल, मनावरचं ओझं हलकं होईल आणि शरीरातही नव्या ऊर्जेचा अनुभव येईल. काही तुळ राशीच्या आयुष्यात योग, ध्यान किंवा शांत एकांताचा लाभ मिळेल, ज्यामुळे आतून समाधान मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवाल. मी योग्य निर्णय घेतला का हा प्रश्न कमी होईल. तुम्हाला जाणवेल मी माझ्या परीने बरोबर केला आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे केवळ आरोग्य सुधारण्याची नाही तर मन आणि शरीर यांच्या ठरवलेला समतोल पुन्हा मिळवण्याची आहे, जो तुळ राशीच्या सुखी आयुष्याचा पाया आहे. भाग्याचा अचानक पाठिंबा आणि अडथळे दूर होण्याचा काळ. तुळ राशी ही आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या सकारात्मक बदलांची आहे. काही गोष्टी तुम्ही खूप प्रयत्न करूनही जुळवू शकत नव्हता. कधी वेळ चुकीची, कधी लोकांची साथ मिळत नव्हती, तर कधी नशिबानेच पाठ फिरवली होती. त्यामुळे मनात एक भावना होती, मी योग्य आहे पण माझ्या बाजूने गोष्टी का जमत नाहीत. आता ग्रहांची स्थिती अशी होते की भाग्य तुमच्या बाजूने उभं राहते. जिथे अडथळे येत होते तिथे अचानक मार्ग मोकळा होईल. एखादं काम शेवटच्या क्षणी जुळून येईल. थांबलेली परवानगी, कागदपत्र किंवा निर्णय अचानक मंजूर होतील. काही तुळ राशींच्या आयुष्यात अशा व्यक्तींची मदत मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल आणि त्याच मदतीमुळे मोठा बदल घडेल. या काळात तुम्हाला जाणवेल की गोष्ट जास्त प्रयत्न न करता जुळून येत आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मनात विश्वास बसेल. आता वेळ माझी आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे फक्त नशिबाची नाही तर विश्व तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना उत्तर देत आहे याची खात्री देणारी आहे. आयुष्याची दिशा बदलणारी मोठी संधी आणि नव्या अध्यायाची सुरुवात. ही 7वी आनंदाची बातमी सर्वात मोठी, सर्वात प्रभावी आणि आयुष्याला वळण देणारी आहे. कारण ही फक्त एका घटनेपुरती मर्यादित नाही तर तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी नवा अध्याय उघडणारी आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक गोष्टी मनात ठेवून चाललात. स्वप्न होती पण धाडस नव्हतं, संधी होत्या पण योग्य वेळ नव्हती, क्षमा होती पण ओळख मिळत नव्हती, क्षमता होती पण ओळख मिळत नव्हती. त्यामुळे आतून एक शांत अस्वस्थता होती. मी यासाठीच बनलो आहे पण माझी वेळ कधी येणार. आता ग्रहांचा मोठा योग असा बनतोय की तुळ राशीच्या आयुष्यात निर्णायक संधी चालून येते. ही संधी करिअरशी, व्यवसायाशी, स्थलांतराशी, मोठ्या गुंतवणुकीशी किंवा आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयाशी संबंधित असू शकते. सुरुवातीला ही संधी थोडी भीतीदायक वाटेल कारण ती तुम्हाला सुरक्षित चौकटीबाहेर घेऊन जाणारी असेल. पण लक्षात ठेवा, हीच ती संधी आहे जी तुम्हाला सामान्य आयुष्यातून विशेष आयुष्याकडे नेईल. या काळात तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल, आता इतरांना खुश करण्यासाठी निर्णय घ्यायचे नाहीत तर स्वतःच्या भविष्याचा विचार करून ठाम पावलं उचलायची आहेत. जे निर्णय तुम्ही आधी टाळत होतात ते आता घेण्याची मानसिक ताकद मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा, योग्य व्यक्तीचा सल्ला आणि योग्य वेळ हे सगळं एकत्र येईल. या 7व्या आनंदाच्या बातमीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमचा आत्मविश्वास. तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागाल. मी फक्त समतोल राखणारा नाही तर आयुष्य घडवणारा आहे ही जाणीव निर्माण होईल. मागील संघर्ष, संयम आणि शांत सहनशीलता या सगळ्याचं फळ आता मिळायला सुरुवात होईल. ही आनंदाची बातमी म्हणजे फक्त यशाची नाही तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आणि आयुष्याला नव्या उंचीवर नेण्याची आहे. तुळ राशी, हा काळ तुम्हाला विचारतोय, तयार आहात का स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यायला. कारण आता नशीब नाही, तुमची वेळ चालून आली आहे.